जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यरत असलेल्या निवासी जिल्हाधिकारी पासून ते सर्वसाधारण क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध भागात काम करणाऱ्या महिलांसाठी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार अपर जिल्हाधिकारी धनंजय कोकटे हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर वृषाली पाटील या होत्या, तर नंदुरबार येथील डाईटचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रमेश चौधरी हे होते। तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता रघुवंशी यांनी केले। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर वृषाली पाटील यांनी महिलांच्या संदर्भातील असलेल्या स्त्रियांच्या विविध आरोग्य संदर्भातील व त्यांना नितांत भेडसावणाऱ्या दिनचर्यातील आरोग्य समस्याविषयी माहिती विशद केली। तसेच कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर रमेश चौधरी यांनी रोजच्या जीवनात माणूस हा नेहमीच ताणतणावाचं जीवन जगत असतो, अशा ताणतणावाच्या जीवन जगण्यातून कसा प्रकारे निश्वास आणि मनमोकळेपणे जीवन जगण्याची कला अवगत करायची या संदर्भात संपूर्ण माहिती एका पीपीटीच्याद्वारे विशद केली। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनी सुट्टी असल्याने 8 मार्च रोजी साजरा न करता आल्याने त्यांच्याच संकल्पनेतून या महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय कोकटे यांनी केले होते। यावेळी उपस्थित सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गोगटे तसेच डाईटचे प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी यांनी सन्मानित केले, तर कार्यक्रमास उपस्थितांमधील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अस्मिता रघुवंशी यांनी कविता सादर केली। त्याचप्रमाणे दुसऱ्या महिला भगिनी जहागीरदार यांनी देखील कविता सादर करून मनोरंजन केले। सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी आभार व्यक्त केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। त्याच्यामध्ये शिक्षण, संधी आणि मार्गदर्शन हे या वर्षीचं ब्रीद वाक्य आहे 2026चं। शिक्षण, संधी आणि शिक्षण, संधी आणि मार्गदर्शन। आता शिक्षणामध्ये अशी गोष्ट आहे की प्रत्येकाने आपल्या मुलींना शिकवणं अत्यंत आवश्यक आहे। नुसतं शिकून चालत नाही, तर त्यांना संधी मिळाली पाहिजे, ते देखील देणं आपल्या समाजाची जबाबदारी आहे। नुसती संधी देऊन चालत नाही, तर त्यांना आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं सुद्धा आवश्यक आहे। जेव्हा ट्रेनिंग क्लास मी अरेंज केला तेव्हा त्या माझ्या मित्रांनी सुट्टी टाकते, ऑफिसची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते। सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखतात पाय, सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखतात पाय। तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय, एकाच जन्मी या बाई होण्याची किंमत काय। उजळी ही अंगार नव्या युगाची मी मित्ताली ती धमक, रोहिणी सारखी शीतल तिची चमक। सुरेखा मॅडम गेल्या, पण सुरेखा सुबकतेने फुलविते ते नाते। कार्यक्रमाला मॅडमची संकल्पना, मॅडमची आणि काही महिला आदरणीय आपले जिल्हाधिकारी सर, तर त्यांचे म्हणजे खूप मी आभारी आहे। कारण मी मगाशी मॅडमला म्हणत होते की मॅडम मला एवढं इंटरेस्ट आहेच, वर्षभर एक दिवस जात नाही की आपल्याला म्हणजे सगळीकडेच वणवण करावी लागते। तर त्या सरांची इच्छा आहे की खरंच महिलांनी हे जे डेकोरेशन वगैरे सगळं जे सरांचीच आयडिया होती, कारण नाही आधी ठरलेलं होतं की साधं करायचं, परंतु सरांना म्हणजे सरांसोबत काम करताना हे मी बघितलं की आपला महिला दिन हा महिला दिन नाहीये। कारण मी सरांसोबत जेव्हा मी RTCच्या चार्जमध्ये होते तिकडून SDO शिप सोडून आले की थोडं रिलॅक्स राहून मला माझं काम आणि घर बघता येईल
पण इथं RTCचा गळ्यात चार्ज गुंतला तर त्याच्यात एवढा ताणतणाव होता आणि मोजकेच डेप्टी कलेक्टर होते, कुणी नव्हते पण. तर त्यावेळेस मला खूप खंबीर साथ मिळाली. सरांनी आता जे सहकार्य